उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका। जुहू एअरपोर्टवर हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग। शिंदे मुरबाडला एका लग्नासाठी जात होते। कल्याण डोंबिवलीसह ठाण्याच्या वातावरणात अचानक बदल। सर्वत्र सोसाट्याचा वारा आणि धुळीचं साम्राज्य। प्रवाशांसह नागरिकांची तारांबळ। मुंबईच्या पायधुणीमधील चौघांच्या मृत्यूचा 11 दिवसांनंतर छडा। उंदीर मारण्याच्या औषधामुळे मृत्यू झाल्याचं उघड। मृतांच्या शरीरात झिंक फॉस्फोइडचे अंश आढळले। 2029ला देखील सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील। सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा। जय पवारांचं वक्तव्य। पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचं सरकार बरखास्त। राज्यपाल RN रवींचे लेखी आदेश। ममता सरकारचा कार्यकाळ आज संपल्यामुळे निर्णय, तर ममता बॅनर्जींनी मात्र राजीनामा देण्यास दिला होता नकार। टीएमसी खासदार महुआ मोइत्रांसमोर विमानातच घोषणाबाजी। काही तरुणांकडून टीएमसी चोर है, जय श्रीरामच्या घोषणा, तर काहींनी वेड्यावाकड्या नजरेनं बघितलं। महुआ मोइत्रांची तक्रार। मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत करार। महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वे स्थित कंपनीशी करार। वॉटर मेट्रोमुळे जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल, फडणवीसांचं प्रतिपादन। राज्यातील 10वी बोर्डाचा उद्या निकाल लागणार। बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार। दुसऱ्या दिवशी मोठी वाढ। सोनं 1,600 रुपयांनी तर चांदी तब्बल 8,000 महागली। जीएसटीसह सोनं 1,56,000